Very good evening once again, ma'am. In this particular session, I am going to explain you one more important auxiliary for general communication purpose. Okay, just Okay. write down at the top use of should. Use of should. Use of should today. दिसतंय का नाही तुम्हाला? हा दिसतंय दिसतंय सर. ओके, मोठं केलं. काय हरकत नाही. बघा, शूडचे 3 उपयोग असतात. प्रॉपर पद्धतीने लिहून घ्या. पहिलं असतं ऑब्लिगेशन, बंधनकारक क्रिया. दुसरं असतं ऍडवाइस म्हणजे सल्ला देणे. आणि तिसरं असतं अझम्पशन म्हणजे गृहीत धरणे. हे लिहून घ्या. लिहून झाल्याच्या नंतर मला सांगा, आपण पुढचा पाठ एक्सप्लेन करून घेऊया. ओके सर. लिहून झाला की सांगा. हो हो सर. येस सर झालं. राईट मॅम, प्लीज. येस, फाईन. बघा, 3 वेगवेगळ्या प्रकारच्या युजेस असतात शूडचे. नंबर 1 ऑब्लिगेशन, ज्याला आपण बंधनकारक क्रिया म्हणतो. नंबर 2 ऍडव्हाइस म्हणजे सल्ला देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. आणि नंबर 3 अझम्पशन म्हणजे गृहीत धरण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. एक एक उदाहरण आपल्याला दिलंय बघा. ऑब्लिगेशन म्हणजे बंधनकारक क्रियामध्ये आपण पहिले हॅव टू, हॅज टू वापरायचो. इथे आपण शूडचा पण वापर करू शकतो. मी गाणं गायलं पाहिजे. आय शुड सिंग अ सॉन्ग.
मी अभ्यास केला पाहिजे. आय शुड स्टडी हार्ड. मी ना इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आय शुड ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. या पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने शूडचा वापर करू शकतो. दुसऱ्याला आपण दिवसभरात कमीत कमी 2 माणसांना तरी सल्ले देतोच. ते सल्ले देताना पण आपण शूडचा वापर करू शकतो. स्पेशली भारतामध्ये राहणाऱ्या मॅक्झिमम लोकांना सल्ले देण्याची खूप सवय आहे. त्यांना एक म्हण लागू पडते, दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. राईट? त्याच्यामुळे आपल्याला सल्ला येस देण्यासाठी येस शूडचा वापर सगळ्यात जास्त केला जातो. जसं की तू गाणं शिकायला पाहिजे. यू शुड लर्न द सॉन्ग. तू ना 12वी सायन्सला ऍडमिशन घेऊन टाक. यू शुड टेक द ऍडमिशन फॉर 12 सायन्स. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जेजुरीला जाण्याच्या ऐवजी काय करा माहिती का, कोकणात जा. कोकणात यू शुड गो टू द कोकण. राईट? कोणाला काही येस सल्ला दिला, अगं आज ना शेपूची भाजी नको करूस, आज ना कढी करू आपण, कढी. सो वी शुड प्रिपेअर द कढी ऑर करी फॉर टुडे. असं आपण कोणालाही सल्ला द्यायचा असेल तर आपण देऊ शकतो. आपण आपल्या मैत्रिणीला सांगतो, अगं तू आहे ना या दुकानापेक्षा ना राजवाल्याकडे जा, तुला साडी फार मस्त मिळेल. सो यू शुड परचेस द साडी फ्रॉम राज क्लॉथ. असा आपण सल्ला देखील आपल्या मैत्रिणीला देऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट अझम्पशन साठी मॅडम. अझम्पशन म्हणजे काय? तर जर असं घडलं तर तसं घडेल. जर मी तिथे गेलो तर मी पुस्तक खरेदी करेल. मग अशा कंडिशन मध्ये आपण पहिलं वाक्य शुड मध्ये आणि दुसरं वाक्य विल मध्ये घेत असतो. जसं इफ आय शुड गो देअर देन आय विल परचेस बुक. इफ आय शुड स्टडी हार्ड देन आय विल गेट द रिझल्ट. या पद्धतीने आपण काम करत असतो. राईट मॅम? येस येस ओके, राईट. आता काही छोटी छोटी वाक्य तुम्हाला विचारण्याचा मी याचा प्रयत्न करतोय. येस ओके, राईट. आपण इंग्रजीत बोलायला पाहिजे. सांगा बरं कसं येईल? वी शुड स्पीक इंग्लिश. राईट, गुड, ग्रेट. दुसरं वाक्य, प्रत्येकाने प्रत्येकाने कचरा प्रत्येकाने कचरा कचरा कुंडीतच टाकायला पाहिजे. एव्हरीवन एव्हरीवन शुड प्रत्येकांना हा एव्हरीवन शुड गार्बेज इन डस्टबिन. कीप द गार्बेज. कीप द गार्बेज इन डस्टबिन. राईट. कीप वापरा किंवा थ्रो वापरा. थ्रो. थ्रो. लिहून घ्या. थ्रो म्हणजे पण टाकणे किंवा फेकणे. टाकणे. हा, हा THROW, थ्रो. थ्रो म्हणजे पण टाकणे किंवा फेकणे. राईट? येस. ओके मॅम, फाईन फाईन. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, आपण पुस्तक वाचायला पाहिजे. वी वी शुड लर्न. वी शुड रीड बुक. वी शुड रीड बुक. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य, प्रत्येकाने मंदिरात जायला पाहिजे. एव्हरीवन शुड गो गो टेम्पल. गो फॉर द टेम्पल. राईट, ओके. त्यानंतर पुढचे 2-3 वाक्य आहेत मॅडम अजून. आपण गरिबांना मदत करायला पाहिजे. वी शुड हेल्प पुअर पीपल. राईट, ओके. लास्ट क्वेश्चन, आपण चांगले काम करायला पाहिजे. वी शुड गुड वर्क. वी शुड डू द गुड वर्क. करणे. वी शुड डू द गुड वर्क. वी शुड डू द गुड वर्क. या पद्धतीने. आलंय मॅम लक्षात? हो येस सर येस. ओके, फाईन फाईन, राईट. चलो, थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ अस. या सेशनच्या माध्यमातून आपण शुड या संकल्पनेचा प्रॉपर उपयोग पाहिला. 3 प्रकारे त्याचा उपयोग होतो. एक ऑब्लिगेशन, दुसरं आपल्याला लोकांना फ्रीमध्ये सल्ला देण्यासाठी,
आणि सल्ला तिसरं देणे. अझम्पशन प्रोसेसला आपल्याला याचा वापर होऊ शकतो. जेवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला याचा वापर करता येईल तेवढं आपलं कम्युनिकेशन सोपं होऊ शकतं. त्यामुळे शूडचा वापर करून जास्तीत जास्त ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा मॅम. ओके, Okay. राईट, फाईन, प्लीज. थँक यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी.